नमस्कार 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 नमस्कार. जय हरी. जय हरी. कोणत्या गावाचे म्हणले? आम्ही डोईफोड्या सांगितलं ना मी. दोहीपोडा. हा? बरं आता हे लोक सगळे आले समोर बसले, तुम्ही डायरेक्ट स्टेजवर कशी काय आले हो? पहिली कोणाची गोष्ट परवा? बेकारच माणूस आहे. नाही नाही गोष्ट आमची ऐकून घ्या हा, थोडस. काय पहिली गोष्ट आम्ही माणसात बसत नाही. हा. तुम्ही माणसात बसत आम्ही नाही. कधी माणसात बसत बर. नाही काय आणि कारण? बसलो हा. तरी ही माणसं आम्हाला माणसात बसू देत नाही. आता लक्षात आलं मला, काय यांना माणसात माणसं का बसू देत का नाही? बरं? कारण याला दांडगी खोड असेल काही, अजिबात नाही. कोणाचे आम्हाला- खिसे कापायचे. तिळ मात्रासी खोड नाहीये. मग काय कारण? पण ही मंडळी आम्हाला म्हणते हा. काय आमच्या तिथं बसलात, बर. जा स्टेज वरती काहीतरी तुम्ही कला सादर करा. वा 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 वा, म्हणजे आपण कलाकार आहात तर. अहो तुम्ही जसे मोठे शाहीर हा, आहात हा, हा. त्याप्रमाणे छोटे मोठे कलाकार आम्ही पण आहोत. बरं काय येतं तुम्हाला? काय येत हा. अहो काय येत नाही ते विचारा. बरं बरं बरं, म्हणजे हा. काय कला प्रकार काय सादर करता? त्याला तुम्ही पोवाडा नकला गाणे गीत अनेक सर्व काही आम्हाला म्हणजे पोवाडा म्हणायचं, तुम्ही पोवाडा येतो? हो हो वा 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 वा. पोवाडा हा मग पोवाडा येतो येतो ना. नक्की. हा मग असं करा ना, हा एखादा छोटासा सुंदर पोवाडा होऊन जाऊ द्या रसिक माय. बर बर हा मास्तर स्वर द्या. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आहा 13 करू. इथं 13 करू हे आपल्याला भाड्याला पैसे मिळायचे नाही नाही तर. अहो शाहीर अरे बाबा, इथं काय गाणे म्हणायला आलं का? आम्हाला पोवाडे येतात किती हा. त्या पोवाड्यांची तुम्हाला मी लिस्ट दाखवतो. आता तू लिस्ट दाखवत बसला, इडत कार्यक्रमाला टाइम झाला हा, हा. आणि तू ही लिस्ट सकाळपर्यंत चालायची का? नाही नाही लवकरात लवकर पोवाडा हो जाऊ दे, बर बर म्हणजे रसिक माय बापा या ठिकाणी आतुर झालेले पोवाडे. ठीक आहे. म्हणा. आता मग खंजीर हा, असं करा ना, हा. मला हा. तुम्ही नाव सांगा, नाव कोणतं काय कसं. तानाजी मालुसरेचा एखादा घेऊ. हा, तो पोवाडा काही येतो काही विसरल्यासारखा आहे. बर. तुम्ही थोडं बदलून सांगा. पोवाडाच आमचा 1 नंबर पोवाड्यात तुमचा पहिला नंबर. पोवाडा तुम्हाला आज हा म्हणायचा हा म्हणायचा. पण तुम्ही मला असं बदलून सांगा ना. मग म्हणजे. असं करा ना, काय अहो आता इथं आमच्या माता भगिनी किती संख्येने हो, जमले. वा, मग मग असं करा, एक राणी लक्ष्मीबाई झाशीच्या राणीचा बाई हं? बाईचं नाव काढायचं नाही. अवघड अजिबात नाही. का बरं? शाहीर हं. मर्दाचा पोवाडा मर्दानी गावा वा आणि त्याला ऐकणारे देखील मर्द. शूरवीर मर्द असावे. शूरवीर मर्द. अरे मर्द का बळातून पडला का? नाही राव. मग अरे त्या मर्दाने त्या आईच्या पोटी जन्म घेतला हो हो म्हणून हा. त्या मातेचा तेवढा सन्मान झाला पाहिजे. बरं बरोबर असं करा, हा. तुम्हाला जो येतो तो म्हणा आता. ठीक टाइम आहे काय हरकत करा नाही. सुरू लवकर. हो. मर्दानो ऐका पोवाडा. मर्दानो ऐका पोवाडा, ऐका पोवाडा, ऐका पोवाडा, ऐका पोवाडा. ऐका पोवाडा ऐका पोवाडा ऐका पोवाडा ऐका पोवाडा ऐका पोवाडा. हा असा झाला पोवाडा, हा तसा झाला पोवाडा. मंडळी कसा झाला पोवाडा आणि यालाच म्हणते दादा. तुम्ही खरं सांगा, हा पोवाडा झाला का रे भाऊ? किती वेळा पोवाडा पोवाडा म्हटलं हो काका मी. भाऊ अरे हा पोवाडा नाही झाला, पोवाडा नाही झाला. हा पाववाडा झाला. जो 10 रुपयाला मिळतो. अरे असा जर पोवाडा सादर केला तर लोक आपल्याला दगड हाणतील. अजिबात नाही. मग दगडा मारणारच नाही मुळी. मग काय, कुलकत बिस्किटचे पुढे फेकतील. बिस्किटचे पुढे फेकून आणतील. बिस्किटचे पुढे नाही आणणार. बरं असं करा, हा. वेळ न घालता तुम्ही आम्हाला आता साथ द्या. हा आम्ही एक छोटासा पोवाडा सादर करतो. करा सादर. करायचं हो ना? हो आतापर्यंत आपण अनेक शूरवीरांचे पोवाडे ऐकले असेल, पण हा जो पोवाडा सादर होणार आहे हा अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी लिहिलेला पोवाडा आहे. आणि हा पोवाडा आदरणीय सन्माननीय गुरुवर्य सुनीलजी देशपांडे सर यांच्या लेखणीतून साकार झालेला पोवाडा आहे. बघा शब्द आणि पोवाडा काय, या समाज कल्याणासाठी ही लेखणी चालली. आणि म्हणून त्यांचं मी पुन्हा कौतुक करतो की लेखणी चालावी राष्ट्रहितासाठी, समाज हितासाठी, आणि ती त्यांनी चालवली. तर होतोय सुरू आपला अवयवदान जनजागृतीचा पोवाडा.
तरुणी प्रारंभे डफावर थाप तुंतुण्या डफावर थाप तुंतुण्या तान 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 शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण अवयवदानाचे गातो गुणगान अवयदानाचे गातो गुणगान अवयदानाचे गातो गुणगान दान अवयवांचे तुम्ही करा दान अवयवांचे तुम्ही करा मंत्र हा खरा ध्यानी आता धरा एकच नारा तुम्ही हे पुण्य कर्म जाणा तुम्ही हे पुण्य कर्म जाणा तुम्ही हे पुण्य कर्म जाणा तुम्ही हे राष्ट्र कार्य जाणा तुम्ही हे राष्ट्र कार्य जाणा तुम्ही हे राष्ट्र कार्य जाणा तुम्ही हे श्रेष्ठ दान जाणा तुम्ही हे श्रेष्ठ दान जाणार तुम्ही हे श्रेष्ठ दान जाणार रसिक माय बापा हो हा देश परकीयांच्या गुलामीत होता परकीयांची सत्ता या देशामध्ये होती आणि म्हणून इथं रयतेचं राज्य निर्माण व्हावं रयत सुखी व्हावी म्हणून छत्रपती शिवरायाने 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित केलं आणि रयतेचं स्वराज्य उभं केलं पण या स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी प्राणाची आहुती दिली आपलं रक्त सांडलं काय स्वराज्यासाठी रक्त सांडले स्वराज्यासाठी रक्त सांडले रक्ताने नाले वीर चालले किती एक जवान शहीद झाले किती एक जवान शहीद झाले किती एक जवान शहीद झाले मराठी राज्य उभे केले मराठी राज्य उभे केले मराठी राज्य उभे केले शिवराज्य अमर झाले शिवराज्य अमर झाले शिवराज्य अमर झाले रयतेचं स्वराज्य उभं राहिलं गुन्ह्या गोविंदाने रयत नांदत होती पण तुम्हाला माहिती आहे जुन्या लोकांची म्हण आहे कुठलीही चांगली गोष्ट असेल तर कुणाची तरी नजर लागते आणि अशीच नजर माझ्या या स्वराज्याला लागली मित्रांनो कुणाची म्हणाल तर ती गोऱ्या इंग्रजांची पुन्हा हा देश गुलामीत गेला पुन्हा तेली तांबोळी हरिजन गिरिजन 18 पगड जातीच्या क्रांतिकारकांचा पुन्हा लढा उभा राहिला आणि मग काय केलं देशासाठी क्रांतिकारक फासावर गेले फासावर गेले फासावर गेले देशासाठी क्रांतिकारक फासावर गेले फासावर गेले फासावर गेले अनमाय भूमीच्या रक्षणासाठी हुतात्मे झाले हे अन्यायाच्या विरुद्ध सगळे पेटून ते उठले पेटून ते उठले पेटून ते उठले अनमाय भूमीला मुक्त कराया माग नाही हटले सत्याग्रही जिद्दीने गेले रक्त सांडले रक्ताने न्हाले वीर चालले किती एक जवान शहीद झाले किती एक जवान शहीद झाले किती एक जवान शहीद झाले किती ते धारा तीर्थी पडले किती ते धारा तीर्थ पडले किती ते धारा तीर्थ पडले म्हणून स्वातंत्र्य आम्हा दिसले म्हणून स्वातंत्र्य आम्हा दिसले म्हणून स्वातंत्र्य आम्हा दिसले आणि म्हणून देशवासियांनो या देशासाठी या जवानांनी केलेलं बलिदान अवयव देहदान नव्हतं का होतं या देशासाठी ज्यांनी अपंग झाले त्यांचं अवयवदान नव्हतं का होतं आणि या देशासाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलं ते रक्तदान नव्हतं का हो रक्तदान होतं म्हणून झाला देश स्वातंत्र्य अर्थ नाही आम्हा कळला देशाचा धोका दादा नाही अजून टळला देशाचा धोका अजून नाही कळला
देशाचा धोका दादा नाही नाही कळला. शत्रू हा शत्रू हा सीमेवर येऊन उभा ठाकला. शत्रू हा सीमेवर येऊन उभा ठाकला. वर्षाव पुढे पुढे चालला. वर्षाव बामचा पुढे पुढे चालला. वर्षाव बामचा पुढे पुढे चालला. लढली इमानी नवथी बेईमानी वीर स्वाभिमानी. देशहित कळले त्यांना ते खास. देशहित कळले त्यांना ते खास. देशहित कळले त्यांना ते खास. मनी नव्हता त्यांच्या दुसरा तो ध्यास. मनी नव्हता दुसरा त्यांचा तो ध्यास. मनी नव्हता दुसरा त्यांचा तो ध्यास. राष्ट्रहित अर्पून आपल्या प्राणास. राष्ट्रहित अर्पण आपल्या प्राणास. राष्ट्रहित अर्पण आपल्या प्राणास. राष्ट्रहित अर्पण आपल्या प्राणास. म्हणून अशा पद्धतीने क्रांतिकारक मावळे शूरवीर या देशासाठी या मातीसाठी लढत होते. आजही लढत आहे आणि उद्याही लढणारच आहे. लढत राहतील या देशासाठी. धन्य धन्य स्वातंत्र्य वीर. धन्य धन्य स्वातंत्र्य वीर रणी झुंजार अर्पुणी शिर. किती एक जवान शहीद झाले. किती एक जवान शहीद झाले. किती एक जवान शहीद झाले. किती ते धारा तीर्थी पडले. किती ते धारा तीर्थी पडले. किती ते धारा तीर्थी पडले. रक्तबंबाळ किती झाले. रक्तबंबाळ किती झाले. रक्तबंबाळ किती झाले. अंध आणि थोटे लंगडे झाले. अंध आणि खोटे लंगडे झाले. अंध आणि खोटे लंगडे झाले. देशाचे रक्षक परी ठरले. देशाचे रक्षक परी ठरले. देशाचे रक्षक परी ठरले. म्हणून माझ्या देशवासियांनो, अरे या क्रांतिकारकाने केलेल्या बलिदानाच्या, मावळ्यांनी केलेल्या बलिदानाच्या, यांनी सांडलेल्या रक्ताची आठवण आपण ठेवणार आहात की नाही? मग ठेवणार आहे ना? ठेवणारच आहोत. वाटतं ना यांच्या उपकारातून आपण उताराई व्हावं असं वाटतं व्हावं ना तुम्हाला? पण मायबापानं तुम्हाला मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल. अरे यांच्या उपकारातून आपल्याला उतराई व्हायचं, आपल्याला रणांगणात जावं लागेल, आपल्याला तलवार हाती घ्यावी लागेल, आपल्याला बंदूक हाती घ्यावी लागेल. नाही, तलवार हाती घ्यायची गरज नाही, बंदूक हाती घ्यायची गरज नाही. मग काय करायचं? अगदी सुवर्ण संधी आपल्याला लाभली नाही का? ऐका ऐका माता पित्यांनो, ऐका ऐका माता पित्यांनो, देशवासियांनो, माय बापानो, आता देहदान करा समयास. आता देहदान करा समयास. आता देहदान करा समयास. अवयवदान ठेवा ध्यानास. अवयवदान ठेव ध्यानास. अवयवदान ठेव ध्यानास. मृत्यूनंतर येते कामास. मृत्यूनंतर येते कामास. मृत्यूनंतर येते कामास. फुकट या जाळू नका देहास. 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 आहे आन तुम्हा शिवबांची, आहे आन तुम्हा शिवबांची, छत्रपतींची, वीर कमांडोंची, शूर सैनिकांची, लाखो त्या वीर सैनिकांची, लाखो त्या वीर सैनिकांची. लाखो त्या वीर सैनिकांची. लाखो त्या देश रक्षकांची. लाखो त्या देश रक्षकांची. लाखो त्या देश रक्षकांची. लाखो त्या देश रक्षकांची. म्हणून माझ्या मायबापांनो, आपल्याला करायचं काय आहे? या ठिकाणी फक्त संकल्पपत्र भरा. कारण आपल्या संकल्पपत्रात अवयवदानाचं, देहदानाचं संकल्पपत्र जर आपण भरलं तर या संकल्पपत्रातून एखाद्या अपंग व्यक्तीच्या जीवनाला नवा आकार मिळू शकेल. आपल्या देशातील
शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शेतकरी किंवा आपला व्यवसायातून देशसेवा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर अवयव मिळाला तर त्याचं जीवन नवं आयुष्य त्याला मिळेल आणि देणाऱ्यालाही पुण्यपत्री पडेल. म्हणून या ठिकाणी कवीचं म्हणणं आहे काय, अवयवाचे करा तुम्ही दान, अवयवाचे करा तुम्ही दान, कार्य महान करा देहदान, आन तुम शिवबा छत्रपती, आन तुम शिव छत्रपती, आन तुम शिव छत्रपतीची आठवण देश रक्षकाची हरी. आठवण देश रक्षकाची, आठवण देश रक्षकाची. दान अवयवांचे तुम्ही करा, दान अवयवाचे तुम्ही करा, मंत्र हा खरा ध्यानी आता धरा, एकच नारा तुम्ही हे पुण्य कर्म जाणा, तुम्ही हे पुण्य कर्म जाणा, तुम्ही हे पुण्य कर्म जाणा, तुम्ही हे राष्ट्र कार्य जाणा, तुम्ही हे राष्ट्रकार्य जाणा, तुम्ही हे राष्ट्रकार्य जाणा, तुम्ही हे श्रेष्ठ दान जाणा हरी. तुम्ही हे श्रेष्ठ दान जाणा, तुम्ही हे श्रेष्ठ दान जाणा, तुम्ही हे श्रेष्ठ दान जाणा. म्हणून माझ्या देशवासियांनो, अवयवदान देहदान चळवळ राज्यापुरती नाही, देशामध्ये महाराष्ट्र राज्यात पूर्ण देशभरात आणि आता तर गावागावात खेड्यापाड्यात वाड्या वस्तीवर तांड्यावर नवे नवे घराघरात माणसापर्यंत नेण्याचं कार्य ज्यांनी उचललेलं आहे ते फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, अंगदान आणि देहदान महासंघ आणि त्यांच्या सर्व संस्था यांनी हे काम अहोरात्रपणे करत आहात. म्हणून त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, त्यांच्या कार्याला कोटी कोटी मानाचा मुजरा. देहदान महान कार्यास देहदान महान कार्यास गुंफुनी खास हरला नवा श्वास, जागृत केले सर्व समाजास, केले सर्व समाजात, जागृत केले सर्व समाजात, जागृत केले सर्व समाजास, जागृत केले सर्व समाजात, जागृत केले सर्व समाजात. महासंघ कार्य महाराष्ट्रात, महासंघ कार्य महाराष्ट्रात, अशा या करुणी पुण्य कार्यास, अशा या करुण पुण्य कार्यास, अशा या करुण पुण्य कार्यास. देशपांडे सर कवी कवनास, देशपांडे सर कवी कवनास, शाहीर जालिंदर गातो पवाड्या, शाहीर जानेर गात पवड्यास, शाहीर जानेर गात पवड्यास, शाहीर जानेर गात पवड्यास. अहो देहदानाच्या संकल्पाला झाले तयार, लोक हे झाले तयार, लोक हे झाले तयार, अहो देहदानाच्या संकल्पाला झाले तयार, लोक हे झाले तयार, लोक हे झाले तयार. आणि अवयवदान करून मानव होतो अमर. चिररामा दाजी, चिररामा दाजी, चिररामा दाजी. हा. बोला भारत माता की जय. अवयवदान चळवळीचा, विजय असो, अवयवदान चळवळीचा, विजय असो, महासंघ फेडरेशनचा विजय असो. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज. जय. रसिक माई बापा, या ग्रामीण कलाकाराची आपण कला, एका छोट्याशा खेड्यातून आलेला कलाकार तुमच्या चरणाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी शहरामध्ये आलो. आणि खेड्यातून शहरामध्ये आलेल्या कलाकाराला काय स्वाभिमान, काय आनंद आणि काय हे असतो ते आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून अशा या कलाकाराला, खेड्याच्या कलाकाराला तुम्ही एवढा सन्मान देऊन एवढा शांततेने कार्यक्रम ऐकत आहात, तुमचे मनापासून स्वागत करतो.